Welcome students. In previous lecture, we are seeing the crystal defects or imperfection. त्यामध्ये आपण बघितलं की 3 टाईपचे डिफेक्ट आपण बघणार आहे. पॉइंट डिफेक्ट, त्यानंतर लाईन डिफेक्ट आणि प्लेन डिफेक्ट. त्याच्यापैकी आपल्याला जो सिलेबसमध्ये असणारा डिफेक्ट आहे तो पॉइंट डिफेक्ट. आणि आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे पॉइंट डिफेक्टचे परत 3 टाईप पडतात. स्टायचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट अँड नॉन स्टायचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट. त्यापैकी आपण स्टायचोमेट्रिक पॉइंट डिफेक्ट, त्यानंतर इम्प्युरिटी पॉइंट डिफेक्ट हे आपण बघितलेले आहेत. टुडे वी विल लर्न द नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट्स. आता नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट arises when the ratio of the number of atoms of one kind to that of the other kind, or the ratio of the number of cations to anions becomes different from that indicated by the chemical formula. In short, stoichiometry of the compound is changed. आता जर तुम्ही बघितलं स्टायचोमेट्रिक डिफेक्ट हा कधी येतो, तर त्याच्यामध्ये आपण बघतो की कुठलाही केमिकल कंपाऊंड त्याच्या केमिकल फॉर्म्युल्यानं आपण रिप्रेझेंट करत असतो. आणि मग त्याच्यामध्ये असणारा जो ॲटमचा रेशो, एका ॲटमचा दुसऱ्या ॲटमशी असणारा रेशो, किंवा जर आयोनिक कंपाऊंड असेल तर कॅटायन आणि ॲनायन हा रेशो फिक्स असतो. परंतु जेव्हा हा जो रेशो आहे हा रेशो चेंज होतो, म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या कॅटायन आणि ॲनायन, आयोनिक जर सॉलिड असेल तर त्याच्यामध्ये असणारा हा जो रेशो आहे त्याची जी असणारी स्टायचोमेट्री आहे ती स्टायचोमेट्री चेंज झालेली असते. किंवा जर तुम्ही कोव्हॅलंट कंपाऊंडमध्ये असेल तर वन काइंड ऑफ ॲटम आणि दुसऱ्या काइंडच्या ॲटम याच्यामध्ये असणारा जो रेशो आहे तो रेशोसुद्धा काय झालेला असतो, केमिकल फॉर्म्युलेला जो दाखवलेला आहे त्याच्यापेक्षा वेगळा रेशो आपल्याला मिळतो. आणि तेव्हा जे डिफेक्ट त्या क्रिस्टलमध्ये येतात त्या डिफेक्टला काय म्हणलं जातं, नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट असं म्हणलं जातं. आता तुम्ही महत्त्वाची गोष्ट ह्या नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्टमध्ये तुम्ही लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जरी त्याच्यामध्ये स्टायचोमेट्रीमध्ये चेंज झाला तरी क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये कुठलेही चेंजेस होत नाहीत. म्हणून आपण म्हणतोय इट इज इम्पॉर्टंट टू नोट दॅट द चेंज इन स्टायचोमेट्री डज नॉट कॉज एनी चेंज इन द क्रिस्टल स्ट्रक्चर. म्हणजे त्याच्यामध्ये असणारं जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्या क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्हाला बदल होताना दिसत नाहीत. त्याचं असणारं क्रिस्टल स्ट्रक्चर हे कसं असतं, सेम असतं. फक्त त्याच्यामध्ये काय असतात, डिफेक्ट्स असतात की जे डिफेक्ट नॉन स्टायचोमेट्रिक टाईपचे असतात. आता आपण पुढे जाऊन बघतो हे जे असणारे नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट हे किती टाईपचे असतात, 2 टाईपचे असतात. देर आर द 2 टाईप्स ऑफ द नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट्स. त्यामध्ये जो पहिला डिफेक्ट आहे त्याला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट असं म्हणलं जातं आणि दुसरा जो आहे तो मेटल एक्सेस डिफेक्ट. आपण सुरुवातीला पहिला डिफेक्ट बघतोय, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता डिफिशियन्सी याच्या तुमच्या लक्षात येते की ह्या डिफेक्टमध्ये काय असणार आहे, जो मेटल ॲटम असेल त्या मेटल ॲटमची काय असणार आहे, डिफिशियन्सी असणार आहे आणि त्याच्यामुळं हा डिफेक्ट काय होणार आहे, निर्माण होणार आहे. आता पुढे जाऊन आपल्याला बघायचं हा डिफेक्ट कधी पॉसिबल आहे. This defect is possible only in the compound of metal that shows the variable oxidation states. म्हणजे जे मेटल कंपाऊंड्स आहेत आपण बघितलं की डी ब्लॉक एलिमेंट्समध्ये ते काय दाखवतात, आपल्याला व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. आणि मग हा जो डिफेक्ट आहे हा डिफेक्ट अशाच मेटलमध्ये येतो की ज्याची असणारी ऑक्सिडेशन स्टेट ही कशी असते, व्हेरिएबल असते. वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट जो मेटल दाखवतो त्या मेटलमध्येच हा काय येत असतो, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट येत असतो. आता आपण याच्यामध्ये बघतो की इन सम crystal the positive metal ions are missing from their original lattice side.
The extra negative charge is balanced by the presence of the cation of the same metal with the higher oxidation state than that of the missing cation. म्हणजे हा जो डिफेक्ट आहे त्या डिफेक्टमध्ये काय होणार आहे, तर जो कॅटायन आहे तो कॅटायन काय होणार आहे, मिस होणार आहे. त्याची जी रेग्युलर साईट आहे त्या रेग्युलर साईडनं तो काय होणार आहे, मिस होणार आहे. आता आपल्याला माहीत आहे जरी तो रेग्युलर साईडमधून मिस होत असेल तरीसुद्धा असणारा जो कंपाऊंड असणार आहे किंवा असणारा जो क्रिस्टल असणार आहे हा कसा असणार आहे, इलेक्ट्रिकल न्यूट्रल असणार आहे. आणि मग ही जी न्यूट्रॅलिटी आहे ही न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी काय केलं जातं, तर त्याच्यावरती जो निगेटिव्ह चार्ज येणार आहे तो निगेटिव्ह चार्ज बॅलन्स करण्यासाठी जो कॅटायन मिस झालेला आहे त्याच मेटलचा कॅटायन तिथं काय केला जाणार आहे, रिप्लेस केला जाणार आहे. परंतु तो कसा असणार आहे, त्या सेम मेटलचाच असणार आहे, फक्त त्याची असणारी काय असणार आहे, ऑक्सिडेशन हायर असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या मेटल डिफिशियन्सी डिफेक्टमध्ये जो क्रिस्टल आहे ज्याच्यामध्ये असणारा जो कॅटायन आहे तो कॅटायन ओरिजिनल साईडपासून काय होतो आहे, मिस होतो आहे. आणि तो मिस झाल्यामुळं तिथं निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. परंतु तो निगेटिव्ह चार्ज आपल्याला माहीत आहे क्रिस्टल इलेक्ट्रिकली न्यूट्रल असल्यामुळं हा जो एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज आहे हा बॅलन्स केला जातो. कशानं बॅलन्स केला जाणार आहे, द प्रेझेन्स ऑफ कॅटायन ऑफ द सेम मेटल विथ द हायर ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे ती जागा त्याची व्हॅकंट राहणार आहे. परंतु दुसरा असणारा त्याचा जो कॅटायन आहे तो कॅटायन काय करणार आहे, त्याची जी पोझिशन घेणार आहे तो पोझिशन कशी असणार आहे, तर हायर ऑक्सिडेशन स्टेट असणारा कॅटायन तिथं काय केला जाणार आहे, ॲक्युमोडेट केला जाणार आहे. आणि अशा पद्धतीचा डिफेक्ट इथं काय होतो, निर्माण होतो. आणि मग त्यासाठी आपण एक्झाम्पल बघतोय आणि मग तुमच्या लक्षात येईल फॉर एक्झाम्पलमध्ये आपण काय कंपाऊंड घेतले, निकेल ऑक्साईड घेतलं. इन अ कंपाऊंड NiO 1 Ni2 प्लस आयन इज मिसिंग. त्यातलं आपण काय कन्सिडर करणार आहे, एक निकेलचा कॅटायन की ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज 2 आहे, 2 प्लस कॅटायन हा काय होणार आहे, मिस होणार आहे. अँड क्रिएटिंग ए व्हॅकन्सी ॲट इट्स लॅटिस साईड. आणि त्याची जी लॅटिस साईड आहे त्या लॅटिस साईडमध्ये तो काय करणार आहे, व्हॅकन्सी निर्माण करणार आहे. आता ही व्हॅकन्सी निर्माण केल्यामुळं काय होणार आहे, तर तिथं 2 निगेटिव्ह चार्ज एक्स्ट्रा होणार आहेत. आणि मग काय केलं जातं, द डिफिशियन्सी ऑफ द 2 पॉझिटिव्ह चार्ज इज मेड बाय द प्रेझेन्स ऑफ 2 Ni3 प्लस आयन्स ॲट दी अदर लॅटिस साईड ऑफ द Ni2 प्लस आयन्स ॲज शोन इन द फिगर. म्हणजे आपण फिगरमध्ये दाखवणार आहे. आणि मग ह्या फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं काय झालेलं आहे, तर एक Ni प्लस हा आयन काय झालेलं आहे, मिस झालेला आहे. आणि हा इथं मिस झाल्यामुळे त्याचा 2 पॉझिटिव्ह चार्ज काय झाला, कमी झाला. परंतु ह्या क्रिस्टलमध्ये असे तुम्हाला जे 2 काय दिसतील, कॅटायन दिसतील की ह्या 2 कॅटायनची आता ओरिजिनली जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये असणारा जो निकेल आहे, निकेलचा जो कॅटायन आहे त्याच्यावरती काय असणार आहे, 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि असा 2 पॉझिटिव्ह चार्ज असणारा कॅटायन इथनं मिस झालेला आहे. म्हणजे 2 पॉझिटिव्ह चार्ज इथं काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि मग इलेक्ट्रिक न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी इथं जे असणारे 2 जे कॅटायन आहेत ह्या 2 कॅटायनवरती काय येतो, तर एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजे इथं Ni+3 आणि इथं Ni3+. म्हणजे अशा पद्धतीनं 2 कॅटायन हे +3 चार्ज असलेले ॲट दी अदर लॅटिस साईडला काय होतात, सिच्युएट होतात किंवा अकोमोडेट होतात. आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी काय केली जाते, मेंटेन केली जाते. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही बघता की ह्याच्यामध्ये काय येतं, तर डिफिशियन्सी येते मेटल ॲटमची आणि कॅटायनची. आणि त्यामुळं हा डिफेक्ट काय होतो, निर्माण होतो. आणि मग इथं आपण बघितलं की मेटल डिफिशियन्सीमुळं हा डिफेक्ट याच्यामध्ये आला. आणि हा कधी येणार आहे, तर व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असणाऱ्या कंपाऊंड्समध्येच काय येत असतो, मेटल जो व्हेरिएबल ऑक्सिडेशन
स्टेट शो करतो अशाच कंपाऊंडमध्ये हा काय येतो किंवा क्रिस्टलमध्ये हा डिफेक्ट येतो. आणि मग इथं जर तुम्ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, द कंपोजिशन ऑफ NiO निकेल ऑक्साईडचं जे कंपोजिशन आहे, जर तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये बघितलं तर तिथं असणारं जे कंपोजिशन काय आहे 1:1 आपण म्हणणार, म्हणजे ही त्याची स्टायचोमेट्री आहे. परंतु जर तुम्ही बघितलं इथं हा डिफेक्ट निर्माण झाल्यामुळं याच्यामध्ये असणारी जी स्टायचोमेट्री काय, ती स्टायचोमेट्री काय झालेली आहे, चेंज झालेली आहे. आणि मग तिथं जे कंपोजिशन आहे NiOचं, तर त्याच्यामध्ये Niचं कंपोजिशन काय असणार आहे 0.97 असणार आहे आणि ऑक्सिजनचं काय आहे 1 आहे. तुम्हाला दिलेलं आहे पाठीमागच्या याच्यामध्ये Ni 0.97 आणि O 1. म्हणजे अशा पद्धतीनं जी स्टायचोमेट्री आहे ही स्टायचोमेट्री इथं काय होते, चेंज होते आणि म्हणून याला आपण काय म्हणत असतो, नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट. आपण पहिला डिफेक्ट बघितला, दॅट इज द मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता आपण दुसरा डिफेक्ट त्याच्यामध्ये बघणार आहे, दॅट इज द मेटल एक्सेस डिफेक्ट. इथं काय होणार आहे तर एक्सेस म्हणजे जादा होणार आहे. इथं डिफिशियन्स पहिल्यामध्ये होता, इथं एक्सेस होणार आहे. आणि जर तुम्ही बघितलं देर आर 2 टाईप्स ऑफ मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस झाल्यामुळं इथं सुद्धा परत काय येतात, 2 टाईपचे डिफेक्ट निर्माण होतात. आता त्याच्यामध्ये आपण पहिला जो डिफेक्ट बघणार आहे त्याच्यामध्ये आपण काय बघतोय, ए न्यूट्रल ॲटम ऑर एन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऑक्युपाइज द इंटरस्टिशियल पोझिशन. म्हणजे इथं काय होणार आहे, हा जो एक्सेस मेटल असल्यामुळं डिफेक्ट निर्माण होतो. तिथं काय होतं, एकतर न्यूट्रल ॲटम येतो किंवा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन म्हणजे कॅटायन हा काय होणार आहे, इंटरस्टिशियल पोझिशनला येणार आहे. आणि मग हा इंटरस्टिशियल पोझिशनला आल्यामुळं इथं काय होणार आहेत, डिफेक्ट्स निर्माण होणार आहेत. आता इथं आपण बघणार आहे झिंक ऑक्साईड आपण बघतोय. झिंक ऑक्साईड रिप्रेझेंट्स 2 वेज ऑफ द मेटल एक्सेस डिफेक्ट. झिंक ऑक्साईडमध्ये आपल्याला 2 टाईपचे हे काय मिळतात, डिफेक्ट, मेटल एक्सेस डिफेक्ट मिळतात. त्यातली पहिली केस आपण बघतोय. इन फर्स्ट केस झिंक ऑक्साईड लॅटिस 1 न्यूट्रल झिंक ॲटम, एक न्यूट्रल झिंक ॲटम आहे तो काय होते, इज प्रेझेंट, 1 झिंक ॲटम इज प्रेझेंट ॲट दी इंटरस्टिशियल स्पेस ॲज शोन इन द फिगर. म्हणजे जर तुम्ही इथं फिगर बघितली तर ह्या फिगरमध्ये तुमच्या लक्षात येईल की इथं काय आहे तर झिंक ऑक्साईडचा हा जो क्रिस्टल आहे आणि त्याच्यामध्ये असणारे जे काय आहे त्याची रेग्युलर साईडला हे झिंकचे कॅटायन आणि ऑक्साईडचे ॲनायन हे काय झालेले सिच्युएट झालेले आहेत. परंतु इथं जर तुम्ही बघितलं तर हा झिंकचा न्यूट्रल ॲटम म्हणजे त्याच्यावरती कुठलाही चार्ज नाही असा आपण काय असतो तो ॲटम आहे. आणि तो कसा असतो, ॲटम न्यूट्रल असतो. असा ॲटम इथं काय झालेलं आहे, सिच्युएट झालेला आहे. आणि हा ॲटम इथं आल्यामुळं इथं काय झालेलं आहे, मेटल एक्सेस डिफेक्ट आलेला आहे. आणि अशा पद्धतीनं हा मेटल एक्सेस डिफेक्ट आल्यामुळं की जिथं न्यूट्रल ॲटम हा इंटरस्टिशियल साईडला आला आणि इथं डिफेक्ट निर्माण झाला. आता इथं जरी बघितलं, इथं जी असणारी स्टायचोमेट्री आहे ती स्टायचोमेट्री परत काय होणार आहे, बदलणार आहे. इथं सुद्धा स्टायचोमेट्री जर तुम्ही बघितलं, झिंक ऑक्साईड ZnO फॉर्म्युला त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे, म्हणजे असणारी स्टायचोमेट्री काय असणार आहे, 1:1 असणार आहे. परंतु इथं काय होणार आहे, स्टायचोमेट्री चेंज होणार आहे. झिंकची काय येणार आहे 1 + X. X म्हणजे किती ॲटम झालेले आहेत तिथं इंटरस्टिशियल पोझिशनला तो नंबर असणार आहे. आणि ऑक्सिजन जो आहे ऑक्साईड त्याचं असणारी जी स्टायचोमेट्री 1 असणार आहे, म्हणजे Zn 1 + XO1. अशा पद्धतीनं ही स्टायचोमेट्री ही काय होते, बदलते. म्हणजेच इथं काय येते, नॉन स्टायचोमेट्री येते. अशा पद्धतीनं आपण हा झिंक ॲटम इथं प्रेझेंट असल्यामुळं हा डिफेक्ट आपल्याला काय होतो, निर्माण होतो, हे आपण बघितलं. आता आपण सेकंड केस बघणार आहे की सेकंड केसमध्ये काय केलं जाणार आहे, तोच आपण काय घेणार आहे, क्रिस्टल घेणार आहे. आणि तो क्रिस्टल कशाचा आहे, झिंक ऑक्साईडचा क्रिस्टल आहे. आणि हा झिंक ऑक्साईडचा क्रिस्टल आपण काय करणार आहे, हीट करणार आहे. आता जेव्हा तुम्ही हीट करणार आहे तेव्हा त्याचं काय होणार आहे, डिकम्पोजिशन होणार आहे. आणि हीट केल्यामुळे त्याचं डिकम्पोजिशन होऊन त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, झिंक 2+ म्हणजे कॅटायनमध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार आहे. +1 हा
हाफ ऑक्सिजन इथं तयार होणार आहे, प्लस काय होणार आहेत, 2 इलेक्ट्रॉन इथं तयार होणार आहेत. आणि मग अशा पद्धतीनं जर तुम्ही बघितलं की ह्या सेकंड केसमध्ये जेव्हा तुम्ही झिंक ऑक्साईड काय करताय, हीट करताय, तेव्हा त्याचं डिकम्पोजिशन होणार आहे आणि डिकम्पोजिशन झाल्यामुळं तिथं झिंकचे काय केले जाणार आहेत, कॅटायन तयार होतात. आणि मग हे जे कॅटायन तयार होतात ते एक्सेस झेड प्लस आयन्स आर ट्रॅप्ड इन द इंटरस्टिशियल साइड इन द लॅटिस. आणि हा असणारा एक्सेस जो झिंकचा कॅटायन आहे तो काय जातो, इंटरस्टिशियल पोझिशनला जातो. आणि हा इंटरस्टिशियल पोझिशनला गेल्यामुळं तिथं काय होतो, डिफेक्ट होतो. आता नुसते इथं झिंकचे कॅटायन इंटरस्टिशियल पोझिशनला जात नाहीत, तर इथं जे आपण बघतोय रिॲक्शनमध्ये 2 इलेक्ट्रॉनसुद्धा इथं काय होत आहेत, तयार होत आहेत. आणि मग हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉनसुद्धा काय होतात, तर इंटरस्टिशियल पोझिशनला जातात. आणि मग इथं काय होतो, डिफेक्ट होतो. आणि मग ह्या डिफेक्टमध्ये काय केलं जातं, जी स्टायचोमेट्री आहे ती स्टायचोमेट्री चेंज केली जाते. आणि स्टायचोमेट्री चेंज केल्यामुळं काय होणार आहे, हा नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट निर्माण होतो. आणि आपण पहिली केस बघितली, त्या पहिल्या केसमध्ये मी तुम्हाला सांगितलं. आणि दुसरी केस, ह्या दुसऱ्या केसेसमध्ये इन द बोथ केसेस आपण म्हणतो नॉन स्टायचोमेट्रिक फॉर्म्युला ऑफ द झिंक ऑक्साईड हा काय असतो, Zn1+XO1 अशा, किंवा 1.0 आपण पुस्तका पद्धतीनं लिहिलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं इथं काय होतात, नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट होतात. म्हणजे आपण बघितलं की नॉन स्टायचोमेट्रिक डिफेक्ट हे 2 टाईपचे असतात, एक मेटल एक्सेस डिफेक्ट आणि दुसरा मेटल डिफिशियन्सी. सुरुवातीला आपण मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट बघितला आणि नंतर आपण मेटल एक्सेस डिफेक्ट बघितला. त्याचबरोबर आपल्याला एक दुसरा ह्याच्यातला पुढचा पॉईंट बघायचा आहे. आणि तो दुसरा पॉईंट आहे, बाय द anion vacancies, that is the colors or the absenters. म्हणजे ह्या टाईपचा जो डिफेक्ट आहे हा डिफेक्ट कुठं, जे कलरलेस कंपाऊंड असतात त्या कलरलेस कंपाऊंडमध्ये हा डिफेक्ट येतो. आणि तो कशामुळं येतो, बाय द anion व्हॅकन्सी. आपण आता कॅटायनचं बघितलं होतं, इथं आपण ॲनायनची सुद्धा व्हॅकन्सी होते आणि त्यामुळं इथं काय होतोय, डिफेक्ट येतोय तो बघतोय. आणि आपण असं म्हणतो की हा जो टाईपचे जे डिफेक्ट असतात, दिस टाईप्स ऑफ डिफेक्ट इम्पार्ट्स कलर टू द कलरलेस क्रिस्टल. म्हणजे जे कलरलेस कंपाऊंड आपल्याकडे आहेत त्या कलरलेस कंपाऊंडला काही वेळेला तुम्हाला रंग आलेला दिसेल. आणि हा जो रंग कशामुळे येतो, तर हा डिफेक्टमुळे येतो. म्हणजे आपण म्हणू शकतो दिस टाईप ऑफ डिफेक्ट इम्पार्ट्स कलर टू द कलरलेस कंपाऊंड. कलरलेस कंपाऊंडला कलर आणण्याचं काम कोण करत असतो, हा डिफेक्ट करत असतो. आणि फॉर एक्झाम्पल त्याच्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, जे एक्झाम्पल घेतलेलं आहे, एक्झाम्पल आहे आपण NaCl क्रिस्टल, सोडियम क्लोराईड. तुम्हाला माहीत आहे कॉमन सॉल्ट आपण वापरतो, मीठ. आता कॉमन सॉल्ट आपण घेतलेलं आहे आणि तुम्हाला माहीत आहे कॉमन सॉल्टचे असणारे जे क्रिस्टल्स असतात ते कसे असतात, व्हाईट कलरचे असतात. आणि NaCl क्रिस्टल इज हीटेड इन द ॲटमॉस्फिअर ऑफ द सोडियम वेपर्स. सोडियम वेपरच्या ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्ही काय करताय, हे सोडियम क्लोराईडचे क्रिस्टल्स हीट करताय. आणि हीट केल्यामुळं काय होतं, सोडियम ॲटम इज डिपॉझिटेड ऑन द क्रिस्टल सरफेस. सोडियमचा जो ॲटम आहे तो सोडियमचा ॲटम काय केला जाणार आहे, डिपॉझिट केला जाणार आहे ऑन द क्रिस्टल सरफेस. म्हणजे हीटिंगमध्ये आपण काय करतोय, इन प्रेझेन्स ऑफ द सोडियम वेपर्स हा आपण काय करतोय, हीटिंग करतोय. आणि त्यामुळे सोडियमचे ॲटम्स काय होत आहेत, तर त्या क्रिस्टलवरती डिपॉझिट होत आहेत. आणि मग हे डिपॉझिट झाल्यानंतर पुढं काय होत असतं, जे Cl- आयन्स आहेत, क्लोराईड आयन जे क्रिस्टल्समध्ये आहेत, ते काय करतात, द क्लोराईड आयन Cl- आयन्स डिफ्यूज टू दी क्रिस्टल सरफेस क्रिएटिंग व्हॅकन्सी इन द रेग्युलर साईट. म्हणजे हे जे असणारे क्रिस्टलमधले हे जे Cl- दॅट इज द क्लोराईड आयन, ते काय करत आहेत, डिफ्यूज होत आहेत. डिफ्यूज होत आहेत म्हणजे तो जे क्रिस्टल सरफेस आहे क्रिस्टलमधून ते कुठं जात आहेत, क्रिस्टल सरफेसवरती डिफ्यूज होत आहेत. आणि मग क्रिस्टलमधून ते काय होत आहेत, त्यांचे जे रेग्युलर साईड आहे ते रेग्युलर साईड ते मिस करत आहेत.
आणि ते कुठं जाणार आहे, सरफेसवरती जाणार आहेत आणि सरफेसवरती काय होणार आहे, दी Cl मायनस आयन्स कंबाईन विथ द Na+ ॲटम्स. जो सोडियम ॲटम आहे ते सोडियम ॲटम आपण बघितलं की ते डिपॉझिट होत आहे क्रिस्टल सरफेसवरती आणि त्या क्रिस्टल सरफेसवरती काय केलं जाणार, क्लोराईड आयन तिथं जात आहेत आणि ते काय होत आहेत, सोडियम ॲटम बरोबर कंबाईन होत आहेत आणि कंबाईन झाल्यामुळं देर इज अ फॉर्मेशन ऑफ NaCl आणि तिथं NaCl हा कंपाऊंड काय होतोय, तयार होतोय बाय रिलीजिंग ऑफ द इलेक्ट्रॉन फ्रॉम दिस सोडियम ॲटम. आता तुम्हाला माहीत आहे की आयोनिक कंपाऊंड कसे तयार होतात, इथं Na+ आपल्याला असला पाहिजे, Cl- असला पाहिजे आणि त्याच्यापासूनच काय तयार होणार आहे, NaCl तयार होणार आहे. मग हा जो सोडियम आहे त्या सोडियमचं त्याच्यामुळे पहिलं ॲटमचं पहिल्यांदा कॅटायनमध्ये कन्व्हर्जन होणार आहे, म्हणजे Na+ होणार आहे आणि हा जो Na+ होत असताना तो काय करणार आहे, इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन काय करणार आहे, रिलीज करणार आहे आणि मग इथं Cl- बरोबर तो कंबाईन होणार आहे आणि इथं NaCl तयार होणार आहे, त्याचबरोबर इथं इलेक्ट्रॉन हा रिलीज होणार आहे आणि मग अशा पद्धतीनं ही जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन तुम्हाला दाखवलेली आहे, Na+Cl- त्याच्यापासून काय होणार आहे, NaCl. ॲक्च्युली Na+Cl- तयार होतो, म्हणजे हा सोडियम काय करणार आहे, Na+मध्ये कन्व्हर्जन करणार आहे आणि तेव्हा इलेक्ट्रॉन काय करणार आहे, रिलीज करणार आहे आणि हा Na+ आणि Cl- कंबाईन होऊन काय होणार आहे, NaCl तयार होणार आहे आणि मग इथं काय होतो, हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन इथं तयार होत असतो आणि मग इथं जो तयार झालेला जो इलेक्ट्रॉन आहे, दिस इलेक्ट्रॉन रिलीज्ड diffuses into the crystal and occupy the vacant side of the anion as shown in the figure. आणि मग फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय की इथं जो क्लोराईड आयन जो काय केलेला आहे त्यानं त्याची पोझिशन लीव केलेली आहे आणि तो कुठं गेलेला आहे, सरफेसवरती गेलेला आहे आणि मग त्याची जी इथं जी व्हॅकन्सी आहे त्या व्हॅकन्सीमध्ये इथं जो तयार झालेला इलेक्ट्रॉन आहे तो इलेक्ट्रॉन काय करतो, डिफ्यूज होतो क्रिस्टलपासून आणि तो क्रिस्टलमध्ये आत येतो आणि ही जी व्हॅकंट पोझिशन आहे, व्हॅकंट साईड आहे, ते व्हॅकंट साईड ॲक्युपाय करतो आणि मग व्हॅकंट साईड ॲक्युपाईड केल्यामुळं इथं जो ॲनायन व्हॅकंट साईड काय करतोय, ॲक्युपाईड करतोय आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, एफ सेंटर्स ऑर द कलर सेंटर्स. त्यालाच आपण काय म्हणतो, एफ सेंटर्स किंवा कलर सेंटर्स म्हणतो आणि मग इथं हे ॲनायन म्हणजे व्हॅकंट साईड्स ॲक्युपाईड बाय द इलेक्ट्रॉन आर दी एफ सेंटर्स ऑर द, त्यालाच आपण कलर सेंटर्स म्हणतोय आणि त्यामुळं इथं काय एफ सेंटर निर्माण झाल्यामुळं हा जो NaCl आहे की ज्याचा ओरिजिनल कलर हा कसा असतो, व्हाईट असतो, तो कलर काय केला जातो, येलोमध्ये कन्वर्ट केला जातो. NaCl शोज द येलो कलर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ एफ सेंटर्स. इथं अशा पद्धतीनं एफ सेंटर्स निर्माण होतात आणि एफ सेंटर निर्माण झाल्यामुळं जो असणारा क्रिस्टल जो कलरलेस असतो त्याला काय होतो, कलर येतो. इथं NaCl जर बघितला तर त्या NaClला कुठला कलर येणार आहे, येलो कलर येणार आहे. ह्या क्रिस्टलमध्ये सुद्धा क्रिस्टल ऑफ द NaCl हॅज एक्सेस sodium atom. The non-stoichiometric formula of the NaCl is. आणि मग इथं सुद्धा काय आलं, एक्सेस काय आलेलं आहे, मेटल ॲटम आलेलं आहे आणि त्यामुळं काय झालं, त्याची जी स्टायचोमेट्री असते NaClची 1:1 ती स्टायचोमेट्रीसुद्धा काय होते, चेंज होते आणि इथं नॉन स्टायचोमेट्रिक फॉर्म्युला ऑफ द NaCl हा काय Na1+X येतो आणि Cl 1.0 दॅट इज 1 येतो आणि त्यामुळं हा फॉर्म्युलासुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, नॉन स्टॉइचोमेट्रिक फॉर्म्युला ऑफ द NaCl वेन इट इज द येलो कलर्ड कंपाऊंड किंवा त्याच्यामध्ये डिफेक्ट्स असतो तेव्हा तो काय येतो, Na1+X Cl 1.0. अशा पद्धतीनं जे डिफेक्ट्स आहेत ते डिफेक्ट्स आपण किंवा इनपरफेक्शन आपण क्रिस्टलमध्ये बघितलेले आहेत. इथं आपण थांबतोय. थँक्यू.